नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, पेपर क्रमांक 3, TY BCom, प्रकरण 2, वित्तीय नियोजन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण वित्तीय नियोजनाची प्रस्तावना, अर्थ, व्याख्या व स्वरूप बघितलं होतं. यामधून वित्तीय नियोजन म्हणजे काय तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. आता पुढील जो भाग आहे की वित्तीय नियोजनाची व्याप्ती, म्हणजे वित्तीय नियोजन जे आहे या वित्तीय नियोजनाच्या स्वरूपाबरोबर वित्तीय नियोजन किती विस्तृत आहे, किती मोठे आहे, ही व्याप्तीवरून स्पष्ट होईल. आधुनिक व्यवसायात वित्तीय नियोजन कार्याची व्याप्ती फार मोठी आहे. केवळ भांडवल उभं करणं एवढंच नव्हे, तर खालील काही कार्यही वित्तीय नियोजनामध्ये समाविष्ट होत असतात. वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून यामध्ये आता वित्तीय नियोजनाची व्याप्ती आपण बघणार आहोत. पहिली व्याप्ती आहे आर्थिक गरजांचा अंदाज बांधणे. व्यवसायाच्या निरनिराळ्या काळात निरनिराळ्या उद्दिष्टांसाठी किती वित्तपुरवठ्याची गरज आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करणे महत्त्वाचे असते. वित्तपुरवठा कोठून येणार, किती दराने मिळणार, वित्त सहाय्याच्या इतर शर्ती आधीच ठरवावे लागतात. वित्तीय नियोजनाच्या पहिल्या व्याप्तीमध्ये आपण बघतोय की आर्थिक गरजांचा अंदाज बांधणे. व्यवसायाच्या निरनिराळ्या काळामध्ये निरनिराळ्या उद्दिष्टांसाठी किती वित्तपुरवठ्याची गरज आहे हे लक्षात घेऊन त्याचप्रमाणे नियोजन करावं लागतं. व्यवसायासाठी लागणारा वित्तपुरवठा कोणत्या स्रोताच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वित्तीय निधीचे स्रोत आपण पुढील चॅप्टरमध्ये बघणार आहोतच. किती दराने मिळणार आहे, जो काही निधी तुम्हाला बाजारपेठेमधून उपलब्ध करायचा आहे त्याचा व्याजदर किती आहे, आणि वित्त सहाय्याच्या इतर शर्ती व अटी. यामध्ये वित्तपुरवठा केल्यानंतर किंवा कर्ज घेतल्यानंतर त्याच्या परतफेडीच्या काय अटी आहेत, काही नियम आहेत. या सर्व बाबींचा अंदाज, आर्थिक गरजांचा अंदाज करणे यामध्ये होत असतो. दुसरी व्याप्ती आहे निधींचे संकलन करणे. निधीच्या मोठ्या प्रमाणावर संकलनासाठी भांडवल बाजाराची, विविध वित्तपुरवठ्याच्या सूत्रांची, प्रत्येक ठिकाणी मोजावी लागणारी किंमत आणि असा निधी गोळा करण्यासाठी वापरण्याची पद्धत या सर्वांची माहिती असणे आवश्यक असते. व्यवस्थापनाने लागणारा खर्च लक्षात घेऊन आर्थिक निर्णयावर किंवा व्यवस्थापनावर कोणता परिणाम होईल
हे लक्षात घ्यावे लागते. समभागापेक्षा कर्ज घेणे काही वेळा स्वस्त पडते. काही व्याजाच्या खर्चाची आयकर भरण्याच्या दृष्टीने उत्पन्नातून वजावट करता येऊ शकते. परंतु जेव्हा पुरेसा नफा नसतो तेव्हा कंपनीला तोटा झाला असला तरी व्याज हे भरावेच लागते. कंपनीची प्रतिमा चांगली असल्यास अनुकूल रोख प्रवाहाच्या दृष्टीने भागभांडवल उभे करणे चांगले ठरू शकते. परंतु त्याचबरोबर भागधारकांच्या अपेक्षाही जास्तच असतात आणि प्रवर्तकांचे कंपनीवरील नियंत्रण सुटण्याचा संभव देखील असतो. म्हणून निधीचं संकलन करत असताना निधीच्या मोठ्या प्रमाणावर संकलनासाठी भांडवल बाजाराची विविध वित्तपुरवठ्याची सूत्रांची प्रत्येक ठिकाणी मोजणी करावी लागते आणि निधी गोळा करण्यासाठी वापरण्याची पद्धत या सर्वांची माहिती असणं आवश्यक आहे. व्यवस्थापनाने लागणारा खर्च लक्षात घेऊन आर्थिक निर्णयावर किंवा व्यवस्थापनावर कोणता परिणाम होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. समभाग, ज्याला आपण इक्विटी कॅपिटल असं आपण म्हणतो, या माध्यमातून कर्ज घेणं काही वेळा स्वस्त पडू शकतं. कारण व्याजाच्या खर्चाची आयकर भरण्याच्या दृष्टीनं उत्पन्नातून वजावट मिळू शकते. म्हणजे समभागाच्या माध्यमातून जर तुम्ही भांडवल जर उपलब्ध जर केलं आणि यावरती जर काही आपल्याला व्याज द्यावं लागलं, विशेषतः अधिकृत भाग भांडवल जे आहे, ज्याला आपण प्रेफरन्शियल कॅपिटल असं आपण म्हणतो, या भांडवलाच्या माध्यमातून जर भांडवल जर उभं जर केलं, त्याच्यावरचं जे व्याज द्यावं लागलं तर त्याला उत्पन्न करातून वजावट मिळू शकते. परंतु जेव्हा पुरेसा नफाच कंपनीला नसतो, कंपनीला तोटा झाला असतो, तरी व्याजे भरावंच लागतं. त्यामुळे कंपनीची चांगली प्रतिमा अनुकूल रोख प्रवाहाच्या दृष्टीनं भागभांडवल उभं करणं चांगलं ठरू शकतं. परंतु भागभांडवलातून रक्कम उभं करत असताना भागधारकांच्या ज्या अपेक्षा आहे यांचाही विचार यामध्ये करावा लागतो. भागभांडवलाच्या माध्यमातून जास्त जर निधी उभारला तर कंपनीच्या प्रवर्तकांचं कंपनीवरचं नियंत्रण सुटू शकतं. कर्जाच्या रूपाने भांडवल उभारणी करायचं असेल तर कंपनीची आर्थिक स्थिती जर चांगली असेल तर कर्ज रूपाने भांडवल उभारता येणं शक्य होत असतं. त्यानंतर पुढची व्याप्ती आहे निधींचा वापर करणं. वित्तीय अधिकाऱ्यांनी मालकाच्या दृष्टीने आणि खर्चाच्या दृष्टीनं निधींचा वापर योग्य प्रकारे होत आहे की नाही हे पाहणं आवश्यक आहे. प्रत्येक वित्तपुरवठ्याच्या साधनामागे थोडाफार लाभ असतो, तसेच थोडी जोखीमही असते. प्रत्येक निर्णयातील फायदा तोटा लक्षात घेऊन व्यवस्थापनाने निधी संबंधी कोणताही निर्णय घेताना योग्य तो विचार करायला हवा. जोखीम किती आणि लाभ किती याचा विचार करून अंततः शेवटी लाभ होईल अशाच प्रकारे विचार करावा. वरील महत्त्वाच्या घटकांशिवाय बँका, वित्तीय संस्था, सरकारी आणि सेबी, शेअर बाजार संस्था
महत्त्वाचे पुरवठादार आणि ग्राहक यांच्याशी संपर्क राखण्यासाठी लागणारा खर्चही वित्तीय नियोजनात विचारात घेतला जातो. निधींचा जो वापर जो आहे हा करण्याच्या दृष्टीनं वित्तीय अधिकाऱ्यांनी मालकाच्या दृष्टीनं आणि खर्चाच्या दृष्टीनं निधींचा वापर योग्य प्रकारे होत आहे का हे पाहणं आवश्यक आहे. प्रत्येक वित्तपुरवठ्याच्या साधनामागे थोडाफार लाभ असतो, थोडी जोखीमही असते. प्रत्येक निर्णयामध्ये फायदा तोटा याचा विचार केला गेला पाहिजे. व्यवस्थापनाने निधी संबंधी कोणताही निर्णय घेताना योग्य तो विचार करायला हवा. कुठल्याही वित्तीय निर्णयामध्ये जोखीम किती आहे, लाभ किती मिळणार आहे याचा विचार करावा लागतो. विभिन्न निधी उपलब्धतेच्या मार्गातून जो काही निधी उपलब्ध केलेला असतो या निधींचा योग्य ठिकाणी वापर केला जावा याचा प्रयत्न वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे वित्तीय नियोजनाची वैशिष्ट्य. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे साधेपणा व सुटसुटीतपणा. वित्तीय नियोजन हे समजण्यास साधे आणि सुटसुटीत असणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्याचे प्रशासन करणाऱ्या ज्या संबंधित व्यक्ती आहेत त्यांना देखील वित्तीय नियोजनाचे अचूक पालन करता येईल. वित्तीय नियोजन हे जर गुंतागुंतीचे असेल तर त्यामुळे संघटनेच्या वित्तीय विभागात अनावश्यक गोंधळ आणि अव्यवस्था निर्माण होते. म्हणजे वित्तीय नियोजन अतिशय साधं, सोपं व सुटसुटीत असतं, ज्यामुळे प्रशासन करणाऱ्या ज्या संबंधित व्यक्ती आहे त्यांना सुद्धा वित्तीय नियोजनाचं अचूक पालन करता येतं. वित्तीय नियोजन जर गुंतागुंतीचे असेल तर वित्तीय विभागामध्ये अनावश्यक गोंधळ आणि अव्यवस्था निर्माण होऊ शकते, ज्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण सुद्धा दररोज वित्तीय नियोजन करत असतो. आपल्याकडे प्राप्त जी रक्कम आहे हिचा योग्य ठिकाणी वापर करणं हा एक वित्तीय नियोजनाचा प्रकार किंवा वापर यामध्ये म्हणता येईल. ज्यांना पैशाचा योग्य वापर करता येतो त्यांना वित्तीय नियोजन समजले असे म्हटले जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे सुस्पष्ट उद्दिष्टांवर आधारित. कंपनीचं वित्तीय नियोजन हे सुस्पष्ट उद्दिष्टांवर आधारित असावे. म्हणजेच थोडक्यात कंपनीची किंवा व्यावसायिक संघटनांची जी उद्दिष्ट आहेत त्याला अनुलक्षून वित्तीय नियोजन केलं जातं, ज्यामुळे कंपनीला तिच्या व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या निधींची उपलब्धी तर होईलच, पण त्याचबरोबर कंपनीला वित्तीय दृष्टिकोनातून अपेक्षित नफा देखील प्राप्त होईल. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना सुस्पष्ट उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यामुळे कंपनी व तिच्या व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या निधींची उपलब्धी होईल, पण त्याचबरोबर कंपनीला वित्तीय दृष्टिकोनातून नफा देखील प्राप्त होईल. पुढचं वैशिष्ट्य आहे लवचिकता. वित्तीय नियोजन हे कायमस्वरूपी लवचिक असतं. व्यवसायाचं स्वरूप बदललं की वित्तीय पर्यावरणामध्ये बदल झाले की व्यवसायाच्या वित्तीय स्थितीमध्ये बदल करावा लागतो. या पर्यावरणात होणाऱ्या बदलांना अनुलक्षून गरजेचे ठरेल तेव्हा वित्तीय नियोजनामध्ये बदल घडून आणावा लागतो. वित्तीय नियोजन हे ताठर किंवा लवचिक स्वरूपाचं तयार करून कंपनीच्या हिताच्या
दृष्टीने बाधा आणणारं असू शकतं. म्हणून कंपनीच्या वित्तीय नियोजन करण्यावर मर्यादा येतील. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या पर्यायाने कंपनीच्या वित्तीय विकासास मर्यादा येतील. त्यामुळे वित्तीय नियोजन हे लवचिक असतं. लवचिकता म्हणजे बदल करणं. भांडवल बाजारपेठेमध्ये अनपेक्षित स्वरूपाचे बदल झाले. भांडवल बाजारातील तेजी मंदी या आर्थिक चक्रानुसार वित्तीय नियोजनामध्ये बदल देखील करता येतो. पुढचं वैशिष्ट्य आहे नियोजनात्मक अंदाजन. वित्तीय नियोजन हे भविष्य कालातील निर्माण होऊ शकणाऱ्या ज्या वित्तीय गरजा आहेत त्या गरजांचा अंदाज घेऊन त्या विशेष तरतुदीनुसार वित्तीय नियोजन केलं जाणं गरजेचं आहे. वित्तीय नियोजन अशा प्रकारे केले जावे की ज्यामुळे जेणेकरून भविष्यात गरज भासल्यास कोणत्याही अडचणी निर्माण न होता केवळ वित्तीय समायोजनाच्या साहाय्याने व्यावसायिक गरजांची पूर्तता होईल. जे वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून जो अंदाज केला जातो, हा अंदाज करत असताना भविष्यामध्ये वित्ताची गरज निर्माण झाल्यास कोणती अडचण निर्माण होता कामा नये यासाठी योग्य नियोजनात्मक अंदाज वित्तीय नियोजनामध्ये केला जातो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे आर्थिक सक्षमता आणि रोखता. व्यावसायिक उद्योग संस्थांना वित्तीय नियोजनातून आर्थिक सक्षमता आणि तरलता प्राप्त होणं गरजेचं असतं. आर्थिक सक्षमता ही अल्पकालीन आणि दीर्घकालीन जो वित्तीय भरणा करावायचा आहे तो योग्य वेळेत पोच होण्यासाठी गरजेचा असतो. या आर्थिक सक्षमतेमुळे व्यवसाय संस्थांची बाजारात पत आणि विश्वासार्हता वाढीस लागते. तरलता किंवा रोखता म्हणजे दैनंदिन व्यावसायिक कार्यासाठी पुरेशा प्रमाणात रोख रक्कम राखून ठेवणे होय. काही वेळेस पुरेशा प्रमाणात जर रोख रक्कम प्राप्त होत नसेल तर व्यावसायिक संस्थांच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणजे आर्थिक सक्षमता जी आहे, रोखता जी आहे त्याला पण तरलता असं आपण म्हणतो. दैनंदिन स्वरूपाचे खर्च भागवण्यासाठी योग्य रक्कम राखून ठेवणं. जर पुरेशी रक्कम रोख रक्कम जर नसेल तर व्यावसायिक कार्यामध्ये अडथळा देखील निर्माण होण्याची शक्यता यामध्ये असते. 6वं वैशिष्ट्य भांडवलाचा योग्य व अचूक वापर. वित्तीय नियोजनामुळे भांडवलाचा योग्य व अचूक वापर केला जातो. वित्तीय नियोजनाने व्यवसायातील स्थिर आणि खेळतं भांडवल यामध्ये योग्य संतुलन देखील साधलं जातं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे नफा क्षमतेत वृद्धी. वित्तीय नियोजन हे अचूक आणि पूर्वनियोजित अंदाजानुसार केलं जातं. त्या नियोजनामुळे त्या व्यवसायाच्या नफा क्षमतेत वृद्धी होते. अशा प्रकारे नियोजनाची जी 7 उद्दिष्ट जी आहे हे आपण संपवलेली आहे. वित्तीय नियोजनाच्या वैशिष्ट्याच्या माध्यमातून वित्तीय नियोजनाचे स्वरूप आणि वित्तीय नियोजन कसे असते किंवा वित्तीय नियोजन करून कशा प्रकारे व्यावसायिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो याचा अभ्यास या वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून करता येणं शक्य होतं. वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून व्यवसायामध्ये आर्थिक निधी उपलब्ध करत असताना व निधींचा योग्य वापर करत असताना वित्त व्यवस्थापक जो असतो यांना अतिशय चाणाक्ष व संरक्षक बुद्धिमत्तेच्या माध्यमातून व्यवसायांमध्ये निधींची उपलब्धता वापर याचं योग्य नियोजन घडून आणावं लागत असतं. यासाठी
वित्तीय व्यवस्थापकाला नेहमी दक्ष असावे लागते. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.